काहीतरी विचार केला असशीलच ना. बरं सांगते. मला माझा नवरा हुशार हवा, त्याच्याकडे सामर्थ्य असलं पाहिजे, पण त्याला त्याच्या सामर्थ्याचा कधी बी गर्व नसावा. तो कधी बी रणांगणात उभारला तर वादळासारखा असावा, पर एखाद्या दुःखी जीवापुढे उभा राहिला तर सावलीसारखा शांत असावा. तो स्वतःमध्ये पूर्ण असावा, पर कधी बी समोरच्याला अपूर्ण ठेवणारा नसावा. त्याच्या डोळ्यात ज्वाला असाव्यात, पण त्या ज्वालेत करुणेचा ओलावा असावा. त्याला राज्य, वैभव, अलंकार त्या समध्या गोष्टींची आस नसावी. त्याच्या अस्तित्वातच एक विलक्षण तेज असावं. लोकांनी त्याला भीतीनं नाही तर श्रद्धेनं मान द्यावा. तुझ्या पुरुषाची कल्पना करते, तो तर वीरत्वही आहे आणि विश्वाचा आधारी. तुला अशी प्रतिमा कुठून सुचली? माझ्या मनात लहानपणापासून एकच आदर्श आहे. मी ज्या देवाला मानते त्याच्या चरणी मी समदा अर्पण केलं. माझ्या पतीमध्ये महादेवांचा अंश असा. मी महादेवांची भक्त आहे. महादेवांवर माझी भक्ती आहे. हिला काय झालं? अशी का गेली ती? तू जरा थांब, मी आलेच. या असुर असतील का अशी मला शंका होती, पण आता ती शंका मनात नाहीये. मात्र ह्या दोघी कुणीतरी वेगळ्या आहेत एवढं मात्र मला नक्की वाटतंय. नेमकं यांचं रहस्य काय आहे हे मी शोधून काढणारच. तुळजा, अगं काय झालं? तू तिथून अशी अचानक का निघून आलीस? मायाक्का, ती ज्या पुरुषाची प्रतिमा रंगवत होती ते आमचे स्वामी आहेत. जगासाठी ते विश्वाचे अधिपती आहेत, परंतु आमच्यासाठी ते आमचे पती आहेत. आम्हाला ना कधी कधी तुझं नवलच वाटतं. तू त्यांना देवही मानतेस आणि पतीही. देवांचं कार्य करताना आपण हे विसरून जातो की आपण देखील या नात्यांनी विणलेलो आहोत. त्यांचा तांडव, त्यांची समाधी, त्यांचा विरक्तपणा हे सगळं आम्हाला ठाऊक आहे. परंतु कधी कधी मनाला त्यांच्या एका साध्या नजरेची आस लागते. कधी कधी आम्हालाच प्रश्न पडतो की देव म्हणून अशा भावना निर्माण होणं, असे प्रश्न पडणं चुकीचं आहे का? अगं तुळजा, तू सगळ्या जगाची माता असली तरीही तू एक स्त्री आहे. देवत्वाने तुझं कर्तव्य खूप मोठं असलं तरीही तुझ्या मनाच्या कोपऱ्यातली पत्नी अजूनही तिथेच आहे. जेव्हा ते अनंत काळ समाधीत लीन होतात तेव्हा तू शक्ती बनून उभी राहतेस, युद्ध करतेस, भक्तांचं रक्षण करतेस. आणि या सगळ्या गोंधळानंतर एक क्षण असा येतो की तुला फक्त त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवावंसं वाटतं. आणि त्यात काहीही चुकीचं नाहीये. तुम्ही सर्वांनी आमचं हित दृष्टिक्षेपात ठेवून हे सर्व केलं, हे सम्राज्ञींनी आम्हाला सांगितलं. परंतु आता आपल्याला हरून चालणार नाही. जो घाट तुम्ही घातला आहे त्यामध्ये विजयी व्हायचा असेल तर महादेवांना चिंचपुरातून बाहेर घालवावंच लागेल. महिषासुरा, तुळजा आणि महादेव यांनी एकत्रित बसून काहीतरी ठरवलेलं आहे हे निश्चित. त्यामुळे तुळजा जरी गावात नसली तरी महादेव गाव सोडणार नाहीत, ते तिथंच असणार. दैत्यगुरु, आपण त्यांना गाव सोडून जाण्यासाठी भाग पाडू. पण असुर नरेश, हे कसं साध्य करणार आहोत आपण? गावावर येणारं संकट मोठं असेल, पण त्याहूनही मोठं संकट आलं तर? असुर नरेश, त्याहून मोठे काय असेल?
मायाक्का, आम्हाला थोडा काळ एकांतात काढायचा आहे. स्वामी, तुम्ही आमची वाट पाहत होता. आपण दोघेही एकच आहोत देवी. आपण दोघेही कायमच एकमेकांच्या प्रतीक्षेत असतो. तिथे सगळं ठीक आहे ना? आपण काळजी करू नका देवी, इथे सगळं ठीक आहे. मायक्काला मदत करताय ना आपण? हो, आमची वधू परीक्षा सुरू आहे. त्यातले अजूनही काही टप्पे बाकी आहेत. ते झाले की कळेल की आम्हाला सापडलेली वधू ह्या परीक्षेत उत्तीर्ण होते की नाही. ते समजेलच. सगळं काही चांगलंच होईल देवी, कारण आपण स्वतः तिथे आहात. आपण सर्वच बाबतीत उत्तम आहात. त्यामुळे बिरोबासाठी निश्चितच आपण योग्य वधू शोधाल. जर का हे झालं तर श्री महादेवांना गावाच्या बाहेर जावंच लागेल, हो ना? ते महादेव आहेत, देवांचे देव महादेव. ते जिथं असतील तिथून ब्रह्मांडाचा विनाश घडवू शकतात. पण ते तसं करू शकणार नाहीत, कारण येणारं संकट हे तुळजावर असेल. काहीही करून महादेव गाव सोडतील आणि आपला हेतू सफल होईल. काय ग पोरींनो, किती पटापटा तुम्ही समधी कामं शिकून घेतलीत. तुम्ही जरा उसंबी घेत नाही. जेवण झालं की लगेच आवरावर सुरू. मला काय सांगावं बी लागत नाही. अगं, तू एकदाच समजून दिलंयस ना आम्हाला, तेवढं पुरेच आहे. तुझ्यामुळेच ही कामं आम्ही शिकलो आणि उद्याची कलाही जमायला लागली आम्हाला थोडी थोडी. थोडी थोडी कशा पाहिजे, लवकरच चांगलीच जमायला लागेल. काय ग, पण तू आम्हाला जीव खटलास आणि तू का जेवली नाहीस? अगं, आज ना मला भूक नाही. मी नंतर जेवीन. अगं, नंतर कधी जेवणार? किती रात्र झाली, झोपायचं नाही का? चल जेवून घे, मी वाटते तुला. अगं न ग, मी खरंच नंतर जेवून घेईन. आलेच मी. अगं, इतक्या रात्रीचं कुठे निघालीस? अगं, ते माझं एक महत्वाचं काम आहे, तिकडेच निघाले. जाऊन येते मी. कोणतं काम ग? आम्हाला सोडून करायला जात होती तेच काम का? तुम्ही आता घरला जावा. माझं एक काम आहे, ते मी करून येते. अगे, एकटीच कुठं निघालीस? आम्ही पण येतो ना. न ग, तुम्ही घरला जावा. त्या दिवशी आम्ही रात्री झोपल्यावर एकटीच बाहेर जे काम करायला निघून गेलीस ते काम. कामराणी लपून छपून येत होती ते यासाठी वाटतं. तुम्हाला कसं कळलं? त्या रात्री तुम्ही जागा होतात? जाग्या नव्हतो, पण अचानक जाग आली होती. तेव्हा बघितलं तर तू घरात नव्हतीस. इथे राहायला आलो तेव्हा तू काही नियम आणि अटी घातल्या होत्या. तेव्हा आपलं हेही ठरलं होतं की आपण सगळं काही एकमेकांना सांगायचं, काही लपवायचं नाही, हो ना? पण तरी बी तू लपवलंस आमच्यापासून. चुकलंच माझं.
मी तुम्हाला काय बी सांगितलं नाही, तुमच्यापासून लपवलं, पण विश्वास ठेवा माझ्यावर. मी जे काय बी करते ते चुकीचं नाहीये. पण मग आम्हाला सांगत का नाहीयेस? कारण गावात कुणाला कळलं तर हा कर माझं, आणि म्हणूनच मला तुम्हाला यात अडकवायचं नाही. पण आमच्यापासून लपवण्यासारखं असं काय? काही गोष्टी सध्या न कळल्यास बऱ्या. तुम्ही दोघी बी लहान आहेस. तुम्हाला आता मी काही येडवाकडं सांगितलं तर तुमचा माणसांवरचा विश्वास उडायचा. मी तुम्हाला काय बी सांगणार नाही, आणि तुम्ही बी मला काही विचारू नका. आलेच मी. ही एवढ्या रात्री आता कुठं निघाल्या? बाहेर आसूर फिरत्यात, हिला भीती वाटत नसेल? बघायलाच हवं. ही तर महादेवांची पूजा करायला जाते, हे तर आपण बघितलंय. पण आपण कितीतरी वेळा तिला विचारलं तरी ती आपल्याला हे सांगत का नाहीये? तोच प्रश्न आम्हाला देखील पडला. असं काय रहस्य असेल त्यामागे? गावापासून लपवण्यासारखं असं काय घडलं असेल? त्याचं उत्तर शोधायलाच लागेल. महादेव, आज तुमचा दिस आहे, आणि तुम्हासनी नैवेद्य दाखवल्याशिवाय मी जीव शकत नाही. नैवेद्य. काय ग, झाली का झोप नीट? हो, छान झाली. तुझी झाली का? तू रात्री खूप उशिरा घराबाहेर गेली होतीस. ज्या कामासाठी गेली होतीस ते नीट झालं ना? वय, अगदी छान झोप लागली. मन शांत झालं की झोप पण शांतच लागते. मनामध्ये महादेव असले की बाकी सगळ्या चिंता दूर होतात. हिच्या चेहऱ्यावरचं तेजच सांगतंय की ही महादेवांची किती मोठी भक्त आहे. अर्थात अजूनही हा प्रश्न आहेच की ही आमच्यापासून हे लपवत का आहे.
कामराणी, तुला आमच्यावर यावंच लागेल. काय झालं? तुम्ही समजे असं चिडल्यासारखं का दिसताय? तू चल, म्हणजे काय झालंय समजेलच तुला. आता मुकाट येतेस ती ओढत घेऊन जाऊ तुला. ही काय पद्धत आहे का तुमची बोलायची? ए, तू मधी बोल नकोस. लहान आहेस तू, तुझा काय संबंध? आम्ही हिला घेऊन जाणारच. कुणी एक पावली पुढे टाकू नका. आमचं ऐकलं नाही तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू. तुम्ही का आम्हाला धडा शिकवणार? बघतोच तुम्हाला. अरे थांबा थांबा, काय चाललंय? कामराणी, एक तर तू रानातल्या गुहेत जाऊन गावचा नियम मोडलास आणि स्वतः तू या लहान मुलींना आम्हाला अडवायला लावतेस. कुणालाही न सांगता लपून छपून गुहेत जाऊन काय करतेस ते आम्हाला समजलंय. तुरिता, मायावा, थांबा. मला या गावकऱ्यांचं ऐकावं लागल. मला यांच्या संग जावंच लागल. काय ग असं का बोलतेस तू? काय झालं नेमकं? तू यांचं म्हणणं काय ऐकतेस? मी आतापतूर समद्यांपासून जे लपवलं होतं, तुम्हासनी बी जे सांगितलं नव्हतं ते ह्यांना समजलंय. या गावचा नियम मोडलाय. मला ह्यांच्या संग जावंच लागल. अगं पण काय झालं ते सांग की. गावकऱ्यांनी तुला काही शिक्षा केली तर? तुरिता, मायवा, मला जावंच लागल. चला. काय ग, हे तिला असं त्यांच्या बरोबर घेऊन कसे गेले? आणि तीही त्यांच्या सोबत गेली, तेही आपण तिला अडवत असताना. तिने गुहेत महादेवांची पूजा केली. त्यात तिचं काय चुकलं हे आपल्याला समजून घ्यायला हवं. कामराणी कुठल्या संकटात सापडली असेल तर आपल्याला तिला बाहेर काढायला हवं. चल.